श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या पवित्र महिन्यातील प्रत्येक दिवस आपल्यासाठी पुण्याचा आणि सकारात्मकतेचा आहे. पण आजचा दिवस विशेष कसा बनवायचा? आज दिवसभरात आपण कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे भगवान विष्णूंची कृपा लाभेल आणि कोणत्या चुका आजच्या दिवशी करणं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर आज आपल्याला संध्याकाळी घरामध्ये कापुरासोबत एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. यामुळे सर्वच बाधा, त्रास, दुःख दूर होईल. घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल. असा हा प्रभावी उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. आज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी विष्णुदेवांचे स्मरण करा. आजच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल किंवा तुळशीचे पान टाकून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे शरीरासोबतच मनाचीही शुद्धी होते. आंघोळीनंतर घराच्या देवघरात दिवा लावा. आज विष्णू भगवान आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीला किंवा फोटोला पिवळे फूल आणि तुळशीची पानं नक्की अर्पण करा. आज दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा किंवा जमेल तितका जप नक्की करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात. अधिक महिन्यात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज सकाळी तुळशीला दिवा लावा. संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास उत्तम फळ मिळते. दान करण्यासाठी खूप श्रीमंत असण्याची गरज नसते. आज दिवसभरात कोणीही गरजू व्यक्तीला किंवा प्राण्याला अन्न द्या. आजच्या दिवशी गायीला हिरवा चारा किंवा गूळ पोळी खाऊ घालणे खूप पुण्यदायी मानले जाते. आजचा संपूर्ण दिवस सात्विक ठेवा. आज घरातील वातावरण आनंदी ठेवा. घरात छान सुगंधी अगरबत्ती किंवा धूप लावा, जेणेकरून प्रसन्नता टिकून राहील. जितकं महत्त्व चांगल्या गोष्टी करण्याला आहे तितकंच महत्त्व काही चुका टाळण्यालाही आहे. आज दिवसभरात खालील काही गोष्टी आवर्जून टाळा. आज दिवसभरात कोणावरही रागवू नका, चिडचिड करू नका. जर कार्यालयात किंवा घरात काही वाद झाले असतील तर आजच्या दिवशी शांत राहणे पसंत करा, कारण क्रोधाने पुण्याचा क्षय होतो. आजच्या दिवशी कोणाबद्दलही पाठीमागे वाईट बोलू नका आणि खोटे बोलणे टाळा. कोणाचाही अपमान होईल असे शब्द आज तोंडातून काढू नका. घरात कुठेही कचरा किंवा अस्वच्छता ठेवू नका. विशेषतः घराचा मुख्य दरवाजा आणि पाण्याचा कोपरा स्वच्छ ठेवा. संध्याकाळच्या वेळी घरात झोपणे किंवा अंधार ठेवणे टाळा. पवित्र महिना असल्यामुळे आजच्या दिवशी घरात मांसाहार, कांदा, लसूण किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करणे पूर्णपणे टाळावे. आज शरीराला आणि मनाला शुद्ध ठेवण्याचा संकल्प करा. आज दिवसभरामध्ये तुम्ही पूजा अर्चा केलीच असेल, पण आजची संध्याकाळ आपल्यासाठी खूप मोठी संधी घेऊन आली आहे. अधिक महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच आज संध्याकाळी जर तुम्ही काही सोपे पण अत्यंत प्रभावशाली उपाय केले तर तुमच्या घरातील गरिबी, नकारात्मकता आणि पैशांची चणचण कायमची दूर होऊ शकते. आज संध्याकाळी नक्की काय करायचे आहे, कोणते उपाय करायचे आहे ते आपण बघूया. तर संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा. दरवाजाच्या बाहेर डाव्या आणि उजव्या बाजूला स्वास्तिक आणि ओमचे चिन्ह काढा. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावा. दिव्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूला असावे, जेणेकरून लक्ष्मीचे घरात आगमन होईल. अधिक महिन्यात तुळशीची सेवा करणे म्हणजे साक्षात विष्णूची सेवा. संध्याकाळी तुळशीची सेवा करून चिमूटभर हळद अर्पण करा. घरामध्ये बऱ्याचदा नकारात्मक ऊर्जा तयार होतात, त्यामुळे घरात कटकटी किंवा आजारपण येते. त्यामुळे संध्याकाळी घरामध्ये धूपदीप अगरबत्ती करा. घरामध्ये आज तुम्हाला वेळ वाया घालवू नका. जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. कनकधारा स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र यासारख्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे. ह्या जर सेवा तुम्ही आज घरामध्ये केल्या तर याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल.
आज अधिक मासचा पहिलाच दिवस. ही संधी हुकली तर अशी सुवर्ण संधी पुन्हा मिळवण्यासाठी तब्बल 3 वर्ष वाट पाहावी लागेल. आज संध्याकाळी आपल्याला कापरासोबत अशा 2 चमत्कारिक वस्तू जाळायच्या आहेत, ज्याने तुमच्या घरातील सर्व बाधा, त्रास आणि दुःख कायमची दूर होतील. घराची, पतीची आणि मुलांची प्रचंड प्रगती होईल. हा उपाय नक्की का करायचा? याचे काय फायदे होतील? हा उपाय कसा करायचा आपण बघूया. तर बघा, प्रत्यक्ष उपायाकडे वळण्यापूर्वी आपण हे समजून घेऊ की उपाय केल्याने आपल्या आयुष्यात काय बदल होणार आहेत. बऱ्याचदा आपल्या घरात विनाकारण कटकटी होतात, काम ऐनवेळी बिघडतात किंवा घरात सतत आजारपण असतं. यालाच आपण नजरदोष किंवा नकारात्मक ऊर्जा म्हणतो. आज संध्याकाळी हा उपाय केल्याने घरातील सर्व प्रकारच्या वाईट शक्ती आणि नकारात्मकता एका झटक्यात बाहेर पडेल. जर तुमच्या पतीच्या व्यवसायात मंदी असेल, नोकरीत प्रमोशन मिळत नसेल किंवा पैशांची आवक थांबली असेल, तर या उपायामुळे त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतात. मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल, त्यांच्यावर वाईट संगतीचा परिणाम होत असेल किंवा त्यांना यश मिळत नसेल, तर आजचा हा उपाय मुलांची एकाग्रता वाढवण्यास आणि त्यांच्या करिअरमध्ये त्यांना यश मिळवून देण्यास अत्यंत मदत करतो. अधिक महिन्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी हा उपाय केल्याने माता लक्ष्मी, भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. ज्या घरात हा उपाय केला जातो तिथे पैशांची चणचण कधीच भासत नाही आणि घराची भरभराट होत असते. तर आता पाहूया की आज संध्याकाळी आपल्याला प्रत्यक्ष काय करायचे आहे. हा उपाय आपल्याला सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान करायचा आहे. आता ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते, पण जर तुम्हाला या वेळेमध्ये शक्य होत नसेल तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. आता बघा, घरच्या लक्ष्मीने म्हणजे घराची जी लक्ष्मी असते तर तिने जर हा उपाय केला, स्त्रीने, महिलेने, तर याचा अजून चांगला फायदा आपल्याला होईल. पण जर महिलेला किंवा स्त्रीला शक्य होत नसेल तर मग तुम्ही पुरुषांनी जरी केला तरी देखील चालेल किंवा इतर कोणत्या व्यक्तींनी केला तरी देखील चालेल. या उपायासाठी काही वस्तू आपल्याला लागणार आहे. तर यासाठी कापूर आपल्याला लागणार आहे. भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम, नाहीतर साधा कापूर घेतला तरी देखील चालू शकतं. तर आता यासोबतच तुम्हाला 2 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत. ज्याला फूल असेल, तुटलेल्या नसाव्यात अशा 2 अख्ख्या लवंग घ्यायच्या आहे. त्यानंतर एक लहान तुकडा दालचिनीचा घ्यायचा आहे. दालचिनी ही धन आकर्षित करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते. एक मातीची पंती किंवा पितळेचे पात्र घ्यायचे आहे. सर्वात आधी संध्याकाळी घराची देवा आरती करून घ्या. त्यानंतर एका मातीच्या पंतीत किंवा पात्रात 3 ते 4 कापराच्या वड्या ठेवा. त्या कापराच्या वड्यावर 2 लवंग आणि एक दालचिनीचा लहान तुकडा ठेवा. आता हा कापूर पेटवा. जेव्हा कापूर, लवंग आणि दालचिनी तर एकत्र जळायला लागतील तेव्हा त्याचा एक अत्यंत सुगंधी आणि पवित्र धूर निघेल. हा जळता दिवा घरात घेऊन तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवा. देवघरापासून सुरुवात करून मुख्य दरवाजा, हॉल, स्वयंपाकघर आणि मुलांच्या अभ्यासाची खोली अशा सर्व ठिकाणी हा धूर दाखवा. फक्त बाथरूममध्ये नेऊ नका. घरभर फिरवताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा आणि देवाला प्रार्थना करा की माझ्या पतीची, मुलांची प्रगती होऊ दे, घरातील सर्व दुःख दूर होऊ दे. शेवटी हे पात्र घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला किंवा देवघराजवळ शांत होईपर्यंत ठेवून द्या. 3 वर्षातून एकदा येणारी संधी आज रात्री वाया जाऊ देऊ नका. अत्यंत सोपा पण प्रचंड शक्तिशाली असणारा हा उपाय आज संध्याकाळी तुमच्या घरात नक्की करा आणि स्वतः चमत्कार अनुभवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही घराची प्रगती होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भगवान पुरुषोत्तम आणि माता लक्ष्मी पुन्हा सर्वांचे कल्याण करो. धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री स्वामी समर्थ.